नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण आनंदी या मालिकेचा आजचा 13 जुलैचा भाग खूपच जबरदस्त झालेला बघणार आहोत. कारण इथे आता माजोरड्या शिल्पाच्या विरोधात जाऊन आता मालक साहेबांनी स्टेजवर रॅम्प वॉक करण्यासाठी आनंदीला कसं आणलं हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीला आता पृथ्वीने आपल्या ब्रँडची मॉडेल म्हणून आनंदीची निवड करताच शिल्पाला मोठा धक्का बसले असतो. सगळेजण मात्र खुश होतात. माई बापूंना तर खूप आनंद होतो. त्यावर लगेच आता मिताली म्हणू लागते, दादा आनंदी आनंदी असणार आहे का आपल्या ब्रँडची मॉडेल? त्यावर लगेच पृथ्वी म्हणू लागतो, हो आनंदीच. कारण आज जे काही झाले ना ते फक्त आनंदीमुळे झाले. आज आनंदीमुळे माझा बिझनेस माझ्या बाबांबरोबर सुरू होतोय. या सगळ्याचा मान फक्त आनंदीलाच मिळायला पाहिजे. त्यामुळे पहिल्या फेरीला साडी घालून रॅम्प वॉक करत आनंदी स्टेजवरती येणार. त्यावर आता लगेच आनंदी म्हणू लागते, पृथ्वी सर हे बघा, असं नका करू. हे बघा, तुम्ही या साड्या ज्या काही लॉन्च करायच्या ठरवल्यात ना त्याची डिझाईन तुम्ही शिल्पाताईंच्या साड्यांकडे बघून केली की नाही? हो की नाही? इम्प्रेशन तुम्हाला त्यांच्याकडनं मिळालं ना, मग हा पहिला मान त्यांचा आहे की नाही? त्यांच्या साड्या, त्यांचे रंग, त्यांचं राहणीमान, त्यांची स्टाईल सगळं तुम्हाला आवडले की नाही पृथ्वी सर? त्यामुळे प्लीज शिल्पाताईचा पहिला मान असावा असं मला वाटतंय. मला नको. त्यावर लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, आनंदी अगं काय बोलतेस तू? अगं आनंदी, आज हा जो काही सोहळा होणार आहे ना तो फक्त केवळ तुझ्यामुळे आनंदी. नाहीतर मला तर युगंधर निंबाळकर यांच्या विरुद्ध इतका प्रचंड राग आला होता ना की आयुष्यभर बिझनेस डीलबद्दल मी त्यांच्याशी कधीच बोलणार नव्हतो असं मी ठरवलं होतं. पण आनंदी, तू माझ्या डोळ्यावरचा अंधार दूर केला आणि फायनली आज हा इव्हेंट फक्त तुझ्यामुळे साजरा होतोय. त्यामुळे आनंदी, मला ना तुझा हा मान तुझ्याकडनं हिरावून नाही घ्यायचा आहे. हा मान तर तुझाच असणार आहे. तूच वॉक करण्यासाठी पहिली येणार स्टेजवरती. माझं फायनल झालंय. त्यावर लगेच आता शिल्पा म्हणू लागते, नाही, हिच्यामुळे काहीही झालेलं नाही आहे पृथ्वी. आज जे काही घडलंय ना ते तुझ्या आईमुळे, समिधामुळे झालंय, तिच्या आशीर्वादामुळे झालंय. तिच्या आशीर्वादामुळे तुझ्यात आणि तुझ्या वडिलांमधलं नातं एकत्र येण्याचा प्रयत्न झालाय. आणि हे सगळं समिधामुळे, हिच्यामुळे नाही. त्यामुळे हिला हा मान देण्याची गरज नाहीये. तेव्हा लगेच आता पृथ्वी शिल्पा आत्याजवळ येतो, आत्या प्लीज मला समजून घे ना गं. हे बघ, तुझी स्टाईल, तुझं हे राहणीमान, तुझा लुक मला खूप आवडतो. पण आनंदीसाठी आपण पहिला ऑक ठेवूया ना, प्लीज ताई समजून घे ना. त्यावर लगेच आता मिताली ही शिल्पा आत्याला समजू लागते. पण ही शिल्पा मात्र खूप भडकलेली असते. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, पृथ्वी सर कशाला, नको ना. त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, आत्या हे बघ आत्या, मला ना आनंदीचं हे क्रेडिट तिच्याकडनं हिरावून नाही घ्यायचं गं. प्लीज तू तयार हो ना. हवं तर एक करायचं का, तुम्ही दोघी पण ना रॅम्प वॉक करण्यासाठी बरोबर या स्टेजवरती. आता मात्र ही शिल्पा तर आणखीनच भडकते. मी मी हिच्याबरोबर येऊ रॅम्प वॉक करण्यासाठी? जमणार नाही. हिची लायकी तरी आहे का? त्यावर लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, प्लीज आत्या, माझ्यासाठी तू एवढं नाही करणार का? प्लीज हे बघ, आपल्या लॉन्चच्या साड्या दाखवायच्या आहेत की नाही, आपल्याला मीडियावाले येणार आहे, सगळा काही मोठा सोहळा आहे की नाही. त्यामुळे प्लीज आत्या माझ्यासाठी एवढं कर. तेव्हा शिल्पा म्हणू लागते, शक्य नाही आहे. या असल्या गरीब लोकांची लायकी नसताना ते माझ्याबरोबर येऊ शकत नाही. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, पृथ्वी सर शिल्पाताई बरोबर बोलतायत, मी कशाला स्टेजवर? त्यावर मिताली म्हणू लागते, नाही आनंदी, तुझी गरज आहे, तुला स्टेजवरती यावंच लागणार आहे. हे बघ शिल्पा, तू प्लीज समजून घे. त्यावर लगेच आता शिल्पा म्हणू लागते, ह्या पोरीबरोबर, हिच्यामुळे ना माझी इज्जत जाणार आहे. आणि या असल्या गरीब लोकांबरोबर चालायला मला अजिबात आवडत नाही. कारण या असल्या लोकांमुळे माझ्या आयुष्याची वाट लागली. आता मात्र लगेच आनंदी विचार करू लागते, शिल्पाताई असं का बोलतायत? त्याच वेळेस आता पृथ्वी म्हणू लागतो, आत्या आज एवढा आनंदाचा दिवस आहे की नाही, सगळे प्रेस कंट्रोलवाले येणार आहे, सगळं काही होणार आहे. प्लीज ना आत्या, समजून घे ना. शिर्के सगळेजण आत्याकडे बघत असतात. तेवढ्यात लगेच आता शिल्पा म्हणू लागते, शक्य नाही. ही आनंदी मॉडेलिंग करण्यासाठी, ऑक करण्यासाठी स्टेजवर येऊ शकत नाही. मी असं होऊच देणार नाही. त्यावर लगेच आता पाठीमागनं मालक साहेब येतात आणि लगेच मालक साहेब या शिल्पाच्या प्रश्नाला उत्तर देतात, येणार आनंदी ऑक करण्यासाठी स्टेजवरती येणार. आणि शिल्पा आत्या
बघ ना, आता मालक साहेबांनी होकार दिलाय की नाही, प्लीज तू तयार हो ना, असे पृथ्वी आता या शिल्पाला समजूत काढून म्हणू लागतो. पण ही शिल्पा एकदम भडकलेली असते. त्यावर लगेच आता मालक साहेब पुढे येतात. हे बघ शिल्पाताई, आजवर तू या घरासाठी खूप काय काय केलं. अगं समिधाची जागा घेऊन अगदी आईसारखं तू पृथ्वीला लहानाचं मोठं केलंय. आज या सोहळ्यावरती तुझा पूर्णपणे अधिकार आहे, पूर्ण हक्क आहे. तसाच आनंदीचा पण आहे. आणि म्हणूनच आनंदीचा हा मान तिच्यापासनं कोणी बी हिरावून घेऊ शकत नाही. आज जे काही घडलंय ना, ते फक्त आनंदीमुळे घडलंय. म्हणून आजच्या स्टेजवरती रॅम्प वॉक करण्याचा मान आनंदीला आणि शिल्पा ताई तुला, दोघींनाही सेमच असणार आहे. दोघींचाही हक्क तेवढाच आहे. त्यामुळे दोघीही बरोबर येतील आणि रॅम्प वॉक करतील. ठरलं? पोचलं ना समद्यांपर्यंत? आता लगेच पृथ्वी म्हणू लागतो, पण शिल्पा ते तयार नाहीये. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, माझा निर्णय झालाय आणि शिल्पाताई तू तयार व्हायलाच पाहिजे, कारण आजचा सोहळा खूप मोठा आहे आणि या सोहळ्यात मला कुठलीही गडबड नकोय. त्यावर लगेच आता शिल्पा तिकडनं बाजूला निघते. तेव्हा मिताली म्हणू लागते, आतू आतू प्लीज नकार नको ना ग देऊ, प्लीज होकार दे ना, आपल्या दादासाठी चाललंय नाही सगळं, प्लीज. त्यावर लगेच माई म्हणू लागतात, शिल्पा अगं मुलांच्या आनंदातच आपला आनंद असतो, होकार दे शिल्पा. शिल्पा मात्र लाल भडक झालेली असते. त्यावर बापू म्हणू लागतात, शिल्पा हे बघ नकार देऊन ना तू कार्यक्रमाची शोभा कमी करू नको बरं. चल बरं, एवढी छान तयारी चालली, हो म्हण बरं. आनंदी मात्र टेन्शनमध्ये उभी असते. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, होणार, रॅम्प वॉक बरोबर दोघींचाही होणार. त्याच वेळेस पृथ्वी म्हणू लागतो, पण. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, सांगितलं ना निर्णय झालाय. तेव्हा लगेच पृथ्वी म्हणू लागतो, आत्या बोल ना गं, काहीतरी उत्तर दे ना. त्यावर शिल्पा म्हणू लागते, ठीक आहे पृथ्वी, तुझ्यासाठी हे करायला मी तयार आहे. त्याच वेळेस आता मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के, पृथ्वी, मिताली तुम्ही इकडे या बरं. हे बघा तुम्ही रूममध्ये जा, संध्याकाळच्या प्रोजेक्टची समधी तयारी करा. संध्याकाळी अगदी छान व्यवस्थित प्रोजेक्ट तुम्हाला सादर करायचा आहे. प्रेसवाले येणार आहे, मोठमोठी गावातली लोकं येणार आहे, काही अधिकारी लोक पण येणार आहे आणि आपल्याला हा इव्हेंट अगदी मोठा आणि जल्लोषात दणक्यात साजरा करायचा आहे. पहिलाच पृथ्वीचा हा साड्यांचा लॉन्च जगासमोर अगदी दणक्यात यायला पाहिजे. शिर्के काय बी कमी राहता कामा नये. पृथ्वीला मात्र खूप भारी वाटतं. तो आता आपल्या बाबांकडे एकटक बघू लागतो. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, अरे मग पोचलं ना, मग चला जा तयारीला लागा. आता लगेच सगळे आतमध्ये जातात. मालक साहेब तिकडनं निघून जातात. पण शिल्पा मात्र खूप भडकलेली असते. आनंदी निघालेली असते. त्याच वेळेस आता शिल्पा लगेच तिच्याजवळ येते, तू थांब. आता आनंदी थबकते. तेव्हा शिल्पा म्हणू लागते, लय हुरळून जाऊ नको, तुझ्याबरोबर मला स्टेजवर चालायचंय म्हणून लय आनंदाने उड्या मारू नको. एक गोष्ट लक्षात ठेव, तुझी लायकी काय ना हे विसरायचं नाही. तुझ्यासारख्या लायकी नसलेल्या लोकांनी माझं आयुष्य बर्बाद केलंय. त्यामुळे मला तुझ्यासारखी लोक अजिबात आवडत नाही. त्यामुळे माझ्याबरोबर चालायचं म्हणून लायकी विसरू नको, लक्षात ठेव. असे म्हणत आता शिल्पा लगेच तिकडनं निघून जाते. आनंदीला जरा वाईट वाटतं. तर त्यानंतर इकडे त्या रूममध्ये पृथ्वी आणि मितालीची समधी तयारी झालेली असते. आता ज्या डिझाईन दिलेले असतात त्या पद्धतीप्रमाणे साड्या तयार होऊन आलेल्या असतात. आता ते साड्यांचे सॅम्पल बघताच पृथ्वी लगेच मितालीला म्हणू लागतो, मिताली अगं काय युनिक आणि मस्त मॉडर्न पद्धतीच्या साड्या झाल्यात ना, अगं काही छान दिसतात बघ ना. तेव्हा मिताली म्हणू लागते, दादा एक नंबर भारी. आता या साड्या जेव्हा आत्या आणि आनंदी घालतील ना, तेव्हा मग जलवाच होणार आहे स्टेजवरती, लय मज्जा येणार आहे. आजचा इव्हेंट सगळ्यात भारी असणार आहे दादा, आणि तो पण तुझा बरं का. त्यावर लगेच आता मितालीला आठवतं, दादा अरे पण आपल्या ब्रँडचं नेम काय ठरवले तू, सांग ना पटकन, आपल्याला मीडियासमोर ते जाहीर करावं लागेल. त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, ब्रँड नेम तर ठरलाय, पण तो मी आत्ता सांगणार नाहीये, तो तर आता मी प्रेस समोरच सांगेल. तेव्हा लगेच आता मिताली म्हणू लागते, अरे बापरे, म्हणजे बहिणीसोबत अशी छेडछाणी का आता, मी तुझ्यासाठी एवढं सगळं केलं आणि ब्रँडचं नेम तुम्हाला नाही सांगणार. त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, हे तर सरप्राईज असणार आहे आणि ते आता मीडियासमोरच कळेल सगळ्यांना. त्यावर लगेच मिताली म्हणू लागते, बरोबर ठीक आहे, मला आता या साड्या घेऊन आत्या आणि आनंदीला तयार करायचं आहे, त्यांची हेअरस्टाईल करायची, त्यांना ऑक करायचं कसं ते सगळं सांगायचं आहे, बरं चल मी निघते. असे म्हणत त्या साड्या घेऊन मिताली तिकडनं निघून जाते. पृथ्वीचा आनंद मात्र गगनात मावेनासा झालेला असतो. त्याच वेळेस आता पृथ्वी म्हणू लागतो, आज ना युगंधर निंबाळकर तुम्ही खूप खुश होणार आहात. जेव्हा माझ्या ब्रँडचं नेम लॉन्च होईल ना सगळ्यांसमोर मीडियासमोर, तेव्हा तुम्हाला ते नाव ऐकून
मोठा अभिमान वाटणार आहे. आता मात्र पृथ्वी खूप आनंदात असतो, कारण आता ब्रँडचं नाम त्याने काय ठरवलंय हे आपल्याला लवकरच कळेल. तर त्यानंतर आता इकडे बाहेर शिर्केंची स्टेजवरती सगळी तयारी चालू असते. आजूबाजूला लोक कामं करत असतात, स्टेजची सजावट चालू असते. आनंदी, सुनीताताई सगळेजण तिकडेच असतात. तेव्हा शिर्के म्हणू लागतात, हे बघा इथे ऑक करायचा आहे, रॅम्प ऑक. कसली गडबड होता कामा नये, स्टेज अगदी मजबूत बांधायचा, काही तुटता कामा नये. लक्षात येते ना? तेवढ्यात मिताली येते. आत्या कुठे? आनंदी, अगं आत्या कुठे? आता तेवढ्यात शिल्पा आत्या धावतच येते. आता सगळ्या स्टेजवरती तिचं आता गोमूत्र शिंपडण्याचं काम चालू असतं. त्यावर लगेच आता शिर्क्यांच्या अंगावर, सगळ्या आजूबाजूच्या लोकांच्या अंगावरती शिंपडण्याचं काम ती करत असते. सगळ्यांना धक्का बसतो. शिल्पा आत्याचं काय चाललंय हे? त्यावर लगेच मिताली म्हणू लागते, आत्या अगं काय वेडेपण आहे हा, अगं काय करतेस तू असं? त्यावर शिल्पा म्हणू लागते, शुद्ध करते, इथली समधी जागा मी शुद्ध करते, कारण या आनंदी बरोबर मला या स्टेजवर चालायची ना, म्हणून मी सगळं काही शुद्धीकरण करते. आनंदीला वाईट वाटतं. त्याच वेळेस आता शिल्पा म्हणू लागते, आनंदी तुझ्यामुळे मला हे समज करावं लागतंय, तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे. त्यावर लगेच मिताली म्हणू लागते, आत्या आत्या प्लीज आजचा दिवस तुझा इगो बाजूला ठेव ना गं, आज दादाचा खास दिवस आहे, प्लीज असं नको ना गं करू. त्यावर लगेच आता शिल्पा म्हणू लागते, बरं ठीक आहे. त्याच वेळेस आता मिताली म्हणू लागते, अगं हे बघ ना आत्या, अगं साड्या आल्यात मस्त, बघ की. आता शिल्पा साड्या बघते, वाव काय मस्त आहे ना, अगं सूत पण किती छान आहे, डिझाईन पण काय मस्त आहे ना. त्यावर लगेच आता मिताली ती साडी घेऊन आनंदीजवळ येते. आनंदी अगं तुझा हात लावून बघ ना, कशा झाल्यात साड्या? मिताली लगेच आनंदीचा हात पकडते आणि साडीवरनं फिरवते. आनंदी लगेच आता चेहऱ्यावरती स्माईल आणतच म्हणू लागते, वा खूप मस्त झाल्यात बरं का. या शिल्पाला तर खूप राग येतो. त्याच वेळेस आता मिताली म्हणू लागते, एक मिनिट, आता ना तुम्ही दोघी पण ना तुमचा राग बाजूला ठेवा आणि चला आपण क्विकली ना थोडीशी ट्रायल घेऊया. चला, तुम्हाला रॅम्प वॉक करायचा आहे की नाही? चला चला आपण दोघी बघूयात, चला पटकन. त्यावर लगेच आता दोघी स्टेजवरती येतात. तेव्हा लगेच आता मिताली म्हणू लागते, हे बघा मी तुम्हाला जस्ट एक राऊंड मारून दाखवते, तुम्हाला त्या पद्धतीने करायचंय. आणि आपल्या या साडीला ना एक खिसा पण आहे बरं का, पॉकेट मनी. तेव्हा लगेच आता शिल्पा म्हणू लागते, पॉकेट साडीला? ते कशासाठी? तुमचं पण ना काहीतरी वेगळंच आहे बाई. त्यावर आता लगेच मिताली म्हणू लागते, अगं आता मॉडर्न जमाना आहे ना, काहीतरी ठेवायला खिसा नको का, म्हणून त्याला पॉकेट बनवलंय. त्यावर लगेच आता इथे मिताली ना एक राऊंड चालून दाखवते. असं स्टाईलमध्ये यायचं आणि इथे फ्रंटला आल्यानंतर इथे थांबायचंय आणि असं डाव्या बाजूला वळून आपण जो पॉकेट केलाय ना इकडे, त्यात असा हात घालून दाखवायचंय आणि जस्ट असं फिरायचं आणि पुन्हा इकडे येऊन फ्रंटला उभी राहायचं, असं आता तिने सांगितलेलं असतं. त्यावर लगेच आता मिताली म्हणू लागते, आनंदी चल मी तुला शिकवते आता. आता मिताली आनंदीचा हात पकडते, तिला स्टेजवरती आता राऊंड मारायला शिकवते. आनंदीला कसं आता इथे आल्यानंतर या डाव्या बाजूला आपण पॉकेट बनवलंय, त्यात हात घालायचं, हे सगळं काही तिने सांगितलेलं असतं. त्या पद्धतीने आता आनंदी बाजूला जाते. तेव्हा लगेच आता मिताली म्हणू लागते, शिल्पा आत्या आता प्लीज तू एक राऊंड मारून दाखव ना. अगदी स्टाईलमध्ये शिल्पा राऊंड मारायला सुरुवात करते. सगळेजण या शिल्पाचा जलवा बघतच असतात. आता खूप मस्त असा इने राऊंड मारलेला असतो. त्याच वेळेस आता मिताली म्हणू लागते, आनंदी आता तू एकटी करून बघतेस का, तुला जमतंय की नाही, तुला मी सांगितलं होतं तसा अंदाज लाव ना. आता आनंदी लगेच स्टेजवरती हळूहळू पावलं टाकत चालायला सुरुवात करते. पण आता तिला दिसत नसल्यामुळे तिचा अंदाज थोडासा चुकतो आणि स्टेजच्या सरळ जायचं तर ती बाजूला जाते. आता मात्र सगळेजण धक्क्याने आनंदीकडे बघू लागतात. आनंदी असं म्हणताच आनंदी धपकन स्टेजवरनं खाली पडते. शिल्पाला मात्र जरासं हसू येतं. आता मिताली, शिर्के सगळेजण धावत जातात. आनंदी तू बरी आहेस ना, तुला लागलं नाही ना? त्यावर आनंदी म्हणू लागते, नाही मी हलकसच पडले, लागलं नाहीये मला. तेवढ्यात लगेच आता शिर्के, मिताली या सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, मिताली ताई प्लीज हे रॅम्प वगैरे वगैरे राहू द्या ना, मला नाही जमणार हो असं स्टेजवरती चालणं. आता शिल्पाला खूप आनंद होतो. त्यावर लगेच मिताली म्हणू लागते, एक मिनिट शिल्पा आत्या प्लीज आजचा दिवस एवढं करशील, तू आनंदीचा हात पकडून तिला रॅम्प वॉक करण्यासाठी घेऊन येशील. तिला अंदाज लागत नाहीये ग, तिला दिसत नाही ना, त्यामुळे ती जर कुठे अडकडली, एवढ्या पाहुण्यांसमोर काही झालं तर, त्यामुळे प्लीज तू तिचा हात धरून रॅम्प वॉक करशील का? शिल्पाचा राग तर दुप्पट तिप्पट वाढतो, आणखीनच भडकते, जमणार नाही, शक्य नाहीये ते. त्याच वेळेस आता मिताली तिला आता
रिक्वेस्ट करू लागते, प्लीज आतू प्लीज ऐक ना ग दादासाठी प्लीज. त्यावर लगेच आता शिल्पा रागाच्या भरातच आनंदीजवळ येते. स्टेज खाली उभी असणाऱ्या आनंदीचा घट्ट आता रागाच्या भरात हात पकडते. शिर्के, सुनीताताई सगळेजण आनंदीकडे बघत असतात. आता आनंदीचा हात धरून ओढतच ती तिला स्टेजवरती आणते आणि ओढतच आता राऊंड मारू लागते. आनंदीला मात्र खूप वाईट वाटतं. पण मात्र या शिल्पाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. ही शिल्पा रडत असते. आता तिच्या डोळ्यातले अश्रू आनंदीच्या हातावरती पडतात. आनंदीला लगेच कळतं की शिल्पाताई रडतात. नेमकं या पाठीमागे कारण काय आहे? याचा विचार आनंदीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. तेवढ्यात लगेच आता चा राऊंड झाल्यानंतर शिल्पा लगेच आनंदीला ढकलून बाजूला लोटते. अगं ये मिताली, हिला जमणार आहे का? अगं सगळ्या पाहुण्यांसमोर आपली नाचक्की करून घ्यायची का? अगं हिच्या डोक्याला पट्टी, एवढा मार लागलाय आणि हिला आपण स्टेजवरती आणतोयच का मुळात म्हणजे? त्यावर लगेच आता आनंदी म्हणू लागते, शिल्पाताई तुमचं बोलणं मी समजू शकते. तुमच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचेल असंच काहीतरी होणार आहे ना. मलाही तेच वाटतंय. मी नको यायला स्टेजवर. त्यावर लगेच शिल्पा म्हणू लागते, ए रडगाणं बंद कर, पुळका दाखवू नको. मी जे काय बोलते ना ते खरं बोलते. मिताली ऐक माझं. तेवढ्यात मालक साहेब येतात हॉलमध्ये. आता या शिल्पाचं सगळं बोलणं मालक साहेब ऐकू लागतात. तेव्हा लगेच शिल्पा म्हणू लागते, हिच्या डोक्याला एवढी मोठी जखम झाली, ही अशी पट्टी दाखवणार आहोत का आपण पाहुण्या लोकांना? अरे आपल्याला साड्या लॉन्च करायच्या आहेत, ते लोक साड्या बघण्यासाठी येणार आहेत आणि प्रेस कॉन्फरन्स समोर हिचं दुखणं दाखवणार आहोत का? सगळे हिच्या पट्टीकडे बघतील. काय सांगायचं लोकांना? काय बोलायचं? उत्तर द्या. त्यावर मिताली म्हणू लागते, आत्या आत्या प्लीज आनंदीच्या पट्टीचं टेन्शन नको घेऊ ग. माझं डॉक्टरांशी बोलणं झालंय, संध्याकाळी ती पट्टी काढून टाकली तरी चालेल. त्यावर शिल्पा म्हणू लागते, हो पट्टी काढून टाकली तरी चालेल, पण त्या जखमेचं काय? तिची जखम दिसून येईल ना. सगळे लोक त्या जखमेकडेच बघतात, त्या साड्यांकडे कोणीच बघणार नाही. माझं ऐका, हिला रॅम्प वॉक करण्यासाठी घेऊ नका. हिला चालायला आणायची काही गरज नाही. निंबाळकरांची इज्जत घालवेल ती. मालक साहेबांना मात्र या शिल्पाचं बोलणं काही पटत नाही. ते रागानेच आता शिल्पाकडे बघत असतात. त्याच वेळेस आता मिताली म्हणू लागते, ताई असं काही होणार नाहीये, प्लीज आत्या समजून घे ना ग, असं काही होणार नाहीये. तू आनंदीचा हात धरून कर ना रॅम्प वॉक, सगळं काही ठीक होईल. त्यावर लगेच आता शिल्पा म्हणू लागते, हे बघ मिताली, मला जे पटतंय, जे खरं वाटतंय ते मी तुम्हाला सांगितलं. तुम्हाला जे करायचंय ना ते करा. असे म्हणत भडकलेली शिल्पा तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस आनंदी मितालीजवळ येते. मितालीताई, शिल्पाताई बरोबर बोलताय हो. माझ्या या डोक्याची जखम, त्यात एवढे पाहुणे मंडळी, मोठमोठी लोक येणार घरात आणि त्यांच्यासमोर मी अशी स्टेजवर कसं वाटेल बरं? त्यावर मिताली म्हणू लागते, आनंदी आनंदी तू टेन्शन घेऊ नको, सगळं काही ठीक होणार आहे. तू थांब इकडे, मी आलेचा. मिताली तिकडनं निघून जाते. शिर्के, सुनीताताई कामाला लागलेले असतात. आनंदी मात्र आता स्टेजवर शांतपणे उभी असते. मालक साहेब एकटक आनंदीकडे बघत असतात. आता मात्र आनंदीची ही जखम आणि तिला स्टेजवर आणण्यासाठी मालक साहेब काय भन्नाट आयडिया करणार हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इव्हेंटला सुरुवात झालेली असते, सगळी मोठाली मंडळी आलेली असतात आणि आता रॅम्प वॉक सुरूही झालेलं असतं. पण मात्र आता विद्याधरने या इव्हेंटमध्ये मोठा डाव टाकायचा ठरवलेला असतो. पण आता निंबाळकरांच्या घराला, या कुटुंबाला वाचवण्यासाठी आनंदी कशी जीवाचं रान करणार आणि मालक साहेब आणि पृथ्वीचं कसं मन जिंकणार हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.